अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन पुष्प 12. श्री गुरुशरणम. एकाग्रचित्ते एकांती बैसोनिया स्वस्थचित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. फक्त श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. कोणतीही देवाची भक्ती करा, तो तुम्हाला नक्की प्रसन्न होईल, कल्याण करील. जसे आकाशातून पडणारे पाणी नदी, ओढा, नाला या मार्गाने वाहत जाऊन अखेर समुद्रालाच मिळते, तसेच तुम्ही श्रद्धेने आणि निष्ठेने कोणत्याही देवाची भक्ती करा, त्याला तन मना धनाने शरण जा. ती भक्ती अखेर जगतपिता भगवान नारायणाकडे जाते. हे श्रीपाद श्रीवल्लभांचे अभिवचन आहे. या समस्त सृष्टीचे मूलभूत तत्व मीच आहे. 33 कोटी देवदेवता, समस्त जीव, अनंत कोटी ब्रह्मांड हे माझ्यातच आहे. माझ्यामुळेच चैतन्यवंत होऊन माझ्या अंशामुळेच विविध शक्ती प्राप्त करतात. सर्व नद्या जशा सागरात जाऊन मिळतात, तसेच कुठल्याही देवतेची केलेली आराधना ही मलाच पोचते. माझी आराधना ही समस्त देवदेवता आराधना समान फलदायी आहे. माझ्या या परब्रह्मतत्वातून जगद्रूपात दर्शित होणारे केवळ माझे हे प्रतिबिंबच होय. मी व माझे प्रतिबिंब हे अभेद आहे. हे श्रीपाद श्रीवल्लभांचं अभिवचन आहे. खरे तर परमात्मा हा सर्वज्ञ, सर्वशक्तिमान व स्वतंत्र असल्यामुळे तोच एक शरण आलेल्यांचा दुःखांचा परिहार करू शकतो. प्रारब्धम नियतिर्वापी महेश विमुखे भवेत. प्रारब्ध म्हणजे व्यक्तीचे फलद्रूप झालेले कर्म व नियती म्हणजे समष्टीचे फलद्रूप झालेले कर्म. ही कर्मे भगवत द्विमुखांना मुळीच टाळता येत नाहीत. भगवत देशक शरणांना मात्र भगवंताचे साह्य असल्यामुळे ही कर्मे दुःखदायक होत नाहीत. निष्काम भक्ताला भगवान सर्वतोपरी सांभाळतो आणि सकाम भक्तांचे दुःख त्याच्या भक्तीनुसार कमी करतो. प्रारब्धाने प्राप्त होणाऱ्या दुःखांच्या परिहाराकरता मणी, मंत्र, औषधी, योग इत्यादी उपाय शास्त्रातून सांगितले असले तरी एका भगवत कृपे वाचून त्याचे योगाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जसे जमेल तितकी जास्तीत जास्त दत्तनामात राहा. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.